माननीय सदस्य पालकमंत्र्यांना स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक मालक सेना आणि कुठले रिक्षा आणि कुठले तीन असणे ना, ते तीन असणे वाले सगळे टोटल आपले रिक्षा साधी रिक्षा. आजच्या वाहतूक चालक मालक सेना सर्व पदाधिकारी आणि रिक्षा चालक मालक सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते बंधू आणि बंधू भगिनी, तर आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. हिंदी भी है ना इसमें, मराठी हिंदी दोन्ही, मराठी सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. अभी मेरे पहले सब लोगों ने आपको आपके साथ संभाषण किया है, मार्गदर्शन किया है. सब लोग आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता 24 तारखेला ही निवडणूक होते पालघर नगर परिषदेची. आणि पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांनी आपल्या शिवसेना भाजपच्या युतीच्या नगराध्यक्षाला शिवसेनेचा कॅन्डिडेट आणि युतीचा कॅन्डिडेट आपल्या या ठिकाणी डॉक्टर श्वेता पाटील यांना आपण उभं केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या कॅन्डिडेटला आपण दिलं. किती लोक आहेत आपले सगळे मेंबर? 600. 600 बहुत बड़ा आंकड़ा है ना. 600 गुणिले किती 3 म्हणजे किती झाले? 1800. त्यामुळे एक मोठी संख्या आपली या भागामध्ये राहते. खरं म्हणजे आपण सगळ्यांना सेवा देत असतात, सगळ्यांना आपल्या जाण्याच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, घराच्या ठिकाणी सोडण्याचं काम करतात. आणि म्हणून एक सेवा देण्याचं काम रिक्षा चालक मालक करत असतात. या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही डॉक्टर श्वेता मकरंद पाटील यांना आपण सहकार्य केलं तर प्रचंड मताधिक्याने आपला कॅन्डिडेट जिंकून येईल. आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, काल मंत्री रवींद्र चव्हाण देखील माझ्या सोबत होते, आपले खासदार गावित साहेब होते, रवींद्र फाटक होते, सर्व पदाधिकारी होते. आणि या संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर किंबहुना या निवडणुकीमध्ये आपण एक वचननामा, एक विकासनामा म्हणून आपण प्रसिद्ध करणार आहे. त्यामध्ये चांगले रस्ते, जसं ठाण्यामध्ये आपण UTWT सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम नाही आहे. ड्रेनेज नाही ना, सब ऐसे असंच सोडतात. ड्रेनेज सिस्टीम नाही. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, सगळीकडेच मला वाटतं पूर्ण पाणी सगळीकडेच म्हणजे मिळत नाही ना. काही भागामध्ये मिळते, काही भागामध्ये त्रास आहे. 26 गावाची म्हणजे याच्यामध्ये एक आहे की आपल्याला सगळ्यांना, पालघर नगर परिषदेतल्या सर्व लोकांना स्वच्छ आणि मुबलक म्हणजे पुरेसं पाणी मिळालं पाहिजे. यासाठी देखील पाणी योजना आपण करू. त्याचा वचननामा आपण प्रसिद्ध करणार आहे. या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे. आता मी आरोग्य मंत्री है, मेरे पास हेल्थ डिपार्टमेंट है राज्य सरकार का, और इसलिए यहाँ पर एक अच्छा अस्पताल होना चाहिए ताकि किसी को भी कुछ भी तकलीफ हो तो उसका इलाज तुरंत उस हॉस्पिटल में होना चाहिए. ये भी हम लोग करेंगे. एक
चांगलं थिएटर पाहिजे. इकडे थिएटर नाही ना कुछ भी, नाट्यगृह ऑडिटोरियम, पिक्चर वाला नहीं जैसे का नहीं ना, ड्रामा थिएटर भी नहीं है, छोटा भी नहीं बड़ा भी नहीं. फिर टाइम पास क्या करते हैं आप? रिक्शा चलाते. अरे लेकिन अपना ड्यूटी होने के बाद थोड़ा तो टाइम पास मिलता कि नहीं, थोड़ा माइंड को शांती फ्रेश. तर ते देखील एक थिएटर आपण करू, ड्रामा थिएटर. एक तलाव चांगला चौपाटी जैसा. ठाणा में गए आप लोग? ठाण्याला गेले कधी? मासुंदा तलाव चौपाटी माहिती आहे ना? आपलं उपवन तलाव आहे, मासुंदा तलाव आहे. एक आपण इथून गेलो की घोडबंदरला गायमुख, तिकडे मोठी चौपाटी करतो आपण. आणि असं हजारो लोकांना त्याचा फायदा होईल. इकडे पण आपण चौपाटी करू. तुमच्या मुलाबाळांना खेळायला चांगला मोठा स्टेडियम, गार्डन ते पण पाहिजे. तर हे सगळं जे आहे आम्ही जे बोलतोय हे सगळं करणार आहे. आणि स्वच्छ सुंदर नीटनेटकी टॉयलेट्स म्हणजे स्वच्छतागृह ते देखील आपण करणार आहे. आणि तो वचननामा आपण तुम्हाला प्रसिद्ध करू. त्याच्यामध्ये सगळं आहे. या संपूर्ण पालघर शहराचा संपूर्ण सर्वांगीण विकास आपण करू. कालपर्यंत झालं ठीक आहे, सोडून द्या. परंतु इथून पुढे मला मुख्यमंत्री महोदयांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. उन्होंने मुझे कहा है कि जितने भी पैसे इस शहर के डेवलपमेंट को लगेंगे राज्य सरकार पूरी तरह देगा. आणि पूर्ण पैसे आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून देईल. तुम्हाला पण कधी वाटत असेल ना की ठाण्यामध्ये कसं शहर आहे चांगलं, आपलं पण शहर तसं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? लगता है ना ऐसा कि अच्छा शहर आपने को चाहिए, रोड अच्छे चाहिए या घूमने के लिए अच्छा जगह चाहिए. तर हे जे प्रत्येकाचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नक्की या ठिकाणी प्रयत्न करू. आणि तुम्हाला माहित आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण एकत्र आपण सगळे युती झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला परत आम्ही त्रास देऊ पुढच्या वेळेस. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. विधानसभेत देखील राज्यामध्ये आपण एकत्र आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये देखील पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल. आणि नगर परिषदेमध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर जे काही कामं आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला पैसे लागतात, त्याला मंजुरी लागतात, सगळं लागतं, ते देखील पूर्णपणे राज्य सरकार या नगर परिषदेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे तुमचं जे काही जीवनमान आहे, जैसे रहन सहन है, उसमें भी काफी सुधार आ जाएगा. चांगले रस्ते केले, ठाण्यामध्ये आम्ही चांगले रोड केले, तिकडे प्रॉपर्टी दुकान मकानचा भाव वाढून गेला डायरेक्ट. चांगलं गार्डन केले, चौपाटी केली, तिकडे लोकांनी ताबडतोब त्याचं जे काही घराचं व्हॅल्युएशन आहे ती वाढली. आणि म्हणून इकडे पण आपण जर चांगला विकास केला तर नक्की या ठिकाणी इधर भी आप सभी लोगों का जो रहन सहन है उसमें काफी अच्छा ये होगा और आपको उसका फायदा होगा. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलोय की या ठिकाणी मी माझ्याकडे रोड्स आहेत, PWD MSRDC डिपार्टमेंट आणि हेल्थ डिपार्टमेंट आणि रोड डिपार्टमेंटच्या माध्यमातून देखील इकडे आपल्याला काय काय जे काय करता येईल ते पण आपण करू. आणि तुमचं जे काही मागणी आहे प्रादेशिक परिवहन RTO ऑफिस ना, RTO ऑफिस नाही इकडे होतं, बंद केलं होतं इकडे, पण इकडे आपल्याला RTO ऑफिस पाहिजे. म्हणजे तुमचं पासिंग बिशिंग सगळं होतं ना तिकडे, बरोबर ना? दिवाकर रावते साहेब आमचे मंत्री आहेत. मी त्यांना ताबडतोब सांगतो की या ठिकाणी आपल्याला एक कार्यालय केलं तर इकडे सगळ्यांची सोय होऊन जाईल. म्हणजे सगळ्याच लोकांची सोय होईल, जे वाहतूकवाले आहेत, रिक्षा आहेत, आणखी दुसऱ्या गाड्या आहेत, त्या सगळ्यांचं. त्याचबरोबर तुम्ही जे लायसन्स परवाना परमिट ज्यादा हो गया क्या? हा, तर आता मी ते तुम्ही सांगायच्या अगोदर ठाणे रिक्षाचे लोक आहेत युनियन, त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला आता हे परमिट जास्ती झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला ते थांबवायला पाहिजे. आणि म्हणून मी दिवाकर रावते यांची बोललो या साठी ऑलरेडी. आणि आता मी ताबडतोब या ठिकाणी सांगेन की आता परमिट जे आहेत हे परमिट आता ज्यांना मिळालेले आहेत त्यांची रोजीरोटी चालू द्या,
त्यांच्या पोटावर पाय येता कामा नये. आणखी दुसरे लोक यामध्ये जर झाले तर समजा 500 रिक्षांची आवश्यकता आहे आणि 1000 रिक्षा जर झाल्या तर किसका भी पोट पेट नाही भरेगा ना, बरोबर की नाही. आणि म्हणून आपण ते दिवाकर रावते परिवहन मंत्री आहेत, त्यांना मी स्वतः विनंती करेन आणि तुमचं हे जे मागणी आहे मी उद्धव ठाकरे साहेबांना देखील सांगेन, मुख्यमंत्री साहेबांना सांगेन आणि या ठिकाणी रावते साहेबांकडून आपण हे करून घेऊ. रावते साहेबांना मी स्वतः विनंती करेन आणि एक छोटे विषय आहे ते होऊन जातील, ते काय प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर पासिंग ट्रॅक, पासिंग करण्यासाठी पासिंग ट्रॅक पाहिजे, ते देखील आरटीओचं कार्यालय झालं की ते ताबडतोब तेही होणार पासिंग. हे तर आरटीओचं आहे, ते मी ताबडतोब एकदम फास्ट कसं होईल बघू. आणि याच्यामध्ये रिक्षा थांबे, रिक्षा थांबे नाहीत का तुमच्याकडे? बरं, म्हणजे ते आपल्याला रिक्षाचे अधिकृत पाहिजे थांबे ना, अधिकृत. म्हणजे तिकडे तुम्हाला कोणी त्रास द्यायला नको, पोलीस पण त्रास देणार नाहीत, कोणी नाही, बरोबर. तर ते रिक्षा थांबे अधिकृत देखील आपण ते तर मी ताबडतोब बोलतो त्यांच्याशी, ट्रॅफिक आणि आरटीओ. दुसरं, हा रिक्षा परवाने झालं सांगितलं मी. आणखी काय पाहिजे? आणखी काही नाही ना, एवढेच आहे ना तुमचं डिमांड? हे एवढे ओव्हरब्रिजचं लवकरात लवकर काम झालं पाहिजे. ओव्हरब्रिज फाटकामुळे आम्हाला ओव्हरब्रिज झाला तर तुम्हाला म्हणजे फाटकाचं सगळं जे येणं जाणं आहे ते बंद होईल. आणि दुसरी गोष्ट, ओव्हरब्रिज झाला तर त्यांना पण, रेल्वेला पण फायदा आहे, त्यांची गाडी थांबवायची गरज नाही. त्यामुळे त्याचं आपण जे काय करायचं ते लवकर करू. आणि मला वाटतं ओव्हरब्रिजला काही त्रास होणार नाही, कारण हा राज्य शासन आणि केंद्र सरकारशी संबंधित विषय आहे आणि म्हणून तेही आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. आणि ओव्हरब्रिज जसं आपण ठाण्यात खूप केले, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर सब जगह हुआ है. आता पालघर थोडा पाठी आहे, आपण पालघरला देखील ओव्हरब्रिज करू. आणि या ठिकाणी जे मगाशी मी सांगितलं की काय चांगलं स्वच्छ सुंदर शहर या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून आज तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की या ठिकाणी आपण ज्या शहरामध्ये राहतो तिकडे स्वच्छता असली पाहिजे, चांगले रस्ते असले पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, सुलभ शौचालय चांगले असले पाहिजे, गार्डन आपल्या मुलांना खेळायला असले पाहिजे, तलाव सारखी चौपाटी असली पाहिजे, हे सगळं हॉस्पिटल चांगलं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आम्ही वचननाम्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर ते तुम्हाला पण माहिती पडेल की हे आपण करणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगतो, शिवसेना भाजप युतीमध्ये ज्या ज्या प्रकारचे कामं आपण लोकांना सांगतो बाबा हे आम्ही कामं करू, ते कामं नक्कीच या ठिकाणी आपण करत असतो आणि म्हणूनच लोक आपल्याला निवडून देतात. या ठिकाणी आपल्याला मी पुन्हा एकदा विनंती करीन की 24 तारखेला आपलं ज्या ज्या ठिकाणी पहिला जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे तो डॉक्टर श्वेता पाटील पिंपळे आणि त्याचं निशाणी काय माहिती आहे आपल्याला? धनुष्यबाण. हा, निशाणी आपली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची धनुष्यबाण आहे. आणि जे बाकी पॅनल मध्ये आहे ते एक धनुष्यबाण आहे, कुठे आपल्यासोबत कमळ असेल आणि या सगळ्या पॅनल मधले 2 उमेदवार आपले आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तो धनुष्यबाणाचा आहे. त्यामुळे पहिला नंबर तुम्हाला जे आतमध्ये गेल्यावर मतदान करायचं आहे तर पहिला नगराध्यक्षाचं मतदान होणार आहे. एकाच मशीनवर असू शकतं, जिकडे कॅन्डिडेट जास्ती असतील तर दुसरी मशीन घेणार, पण शक्यतो कॅन्डिडेट असतील कमी तर एका मशीनवर पहिलं नगराध्यक्ष पदाचं एक गुलाबी कलरचं वरती असेल आणि गुलाबी कलरच्या ह्याच्यामध्ये वरती बटन असेल 2 नंबरला. सेकंड नंबर धनुष्यबाण दाबायचा आणि मग खाली जे आहे, मग खाली जे अ आणि ब असे 3 वोट करायचे तुम्हाला. पहिला कधी केले होते 3 वोट? 4. तुम्ही तर एक्सपर्ट आहे सगळे. काय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, फक्त एक लक्षात ठेवायचं, पहिला नंबर जो आहे, पहिला नंबर म्हणजे वरती स्टार्टिंगला गुलाबी रंगाच्या कलर मध्ये त्या मशीन मध्ये गुलाबी कलर आहे, त्याच्यामध्ये सेकंड नंबरला धनुष्यबाण आहे.
पहिला म्हणजे तो पहिला एक घड्याळ आहे वरती, नाही तर त्याच्या पहिलं दाबून टाका तुम्ही. ते आपलं ते बंद पडलेलं घड्याळाचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तर आपल्याला बघा, आता एकच सांगतो, तुमच्या ओळखीचे पण लोक असतील, काही लोक आपल्या मित्र असतील, पण आपल्याला बघा आपल्या शहराचा विकास करायचा असेल, डेव्हलपमेंट करायची असेल तर राज्य सरकारचा सपोर्ट लागणार ना, स्टेट गव्हर्नमेंटचा सपोर्ट लागणार. आणि म्हणून तो सपोर्ट आपल्याला पाहिजे. तर आपला नगराध्यक्ष देखील आपला बहुमताने निवडून आला पाहिजे. आणि म्हणून वरून आपण सुरुवात केली तर 2 नंबरचं बटन जे आहे त्याच्यावर धनुष्यबाण आहे. ते धनुष्यबाण एकदा दाबलं की मग तुम्ही खाली जे 2 मतं आहेत ते मग तुम्ही जिकडे धनुष्यबाण आहे, जिकडे कमळ आहे ते बघून तुम्ही ते आरामशीर करू शकता. त्यामुळे 3 मतं आपल्याला द्यायची आहेत आणि 3 मतं देत असताना व्यवस्थित आपण लक्षपूर्वक मतदान करा. आणि तुम्ही देखील मतदान करा. तुमचे मित्र लोक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तिकडे तिकडे राहत असतील या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये, त्यांना पण विनंती करा की बघा आतापर्यंत आपण जे काय केलं ते सगळं अंदाज म्हणजे करत गेलो, पण आता पूर्ण प्लॅनिंगने, ही प्लॅनिंग सिटी म्हणजे प्लॅनिंगने या शहराचं आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे, विकास करायचा आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी पूर्णपणे आपल्याला पाठिंबा दिलाय, सपोर्ट दिलाय की या शहरासाठी जे जे काही लागेल ते सहकार्य राज्य सरकारकडून मिळेल, अशा प्रकारची त्यांनी खात्री आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे तुमचं आमचं सगळ्यांचं एकच काम आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तो भारी बहुमताने निवडून आला पाहिजे आणि मग त्याच्या माध्यमातून आपण काम करू. आणि तुम्हाला हेही मी सांगतो की नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट कोण आहे, कधी त्याचं तुमचं पण कधी काय मतभेद असतील, दोस्ती असेल, संबंध असतील, असं काय कोणाचं भांडण नाही ना, नाही ना, बिलकुल. आणि असाल तरी पण आम्ही जिम्मेदार आहे त्याच्या जिम्मेदार जे आहे काम करायची, विकास करायची जिम्मेदारी आमची आहे. त्यामुळे आम्ही युतीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष या ठिकाणी चांगला विकास करू, लोकांना चांगले दिवस येतील असं करू. तुम्हाला असं कोणी सांगेल ते तो खाली निवडणुकीमध्ये सगळं सांगतात आणि नंतर कोण करत नाही. पण ठाणा बघितलं ना तुम्ही, ठाण्यामध्ये बघितलं, ठाणा मॉडेल बघा, ठाण्यामध्ये कसं आपण काम केलेलं आहे. इतरही जी शहरं आहेत आपली, आज बाजूला तुमच्या मीरा भाईंदर आहे, मीरा भाईंदर पण जवळ आहे तुम्हाला ना, मीरा भाईंदर मध्ये देखील आता चांगलं काम सुरू आहे. आणि पण अशी कामं आपल्याला या ठिकाणी देखील या शहरामध्ये, पालघर छोटं शहर आहे, याच्यामध्ये आपण फास्ट याचा विकास करू शकतो, आपण याचा फास्ट डेव्हलपमेंट करू शकतो, डेव्हलप करू शकतो शहर. त्यामुळे तुम्हाला माझी सगळ्यांची विनंती आहे सगळ्यांना की येणाऱ्या 24 तारखेला पहिलं सगळ्यांनी आपलं मतदान करा, आपल्या नातेवाईकांना सांगा, आपल्या मित्रांना सांगा. बाकी तुमचे जे जे काही प्रॉब्लेम आहे, आता गव्हर्नमेंटमध्ये मी मिनिस्टर आहे, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आरामशीर आपण सोडवू शकतो. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि हे लगेच आपण फास्ट हे आचारसंहिता संपल्या हे आपण ताबडतोब आपल्याला करता येतील. सगळे सोपे विषय आहेत, जास्ती कुठले कठीण विषय नाही आहे. ओव्हरब्रिजचा विषय तो देखील आपण आपल्या राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून, रेल्वेचा ओव्हरब्रिज असल्यामुळे त्यांच्या सहकार्यातून आपण तो नक्की करू. आणि त्यासाठी देखील आपण गावित साहेबांना किंबहुना आता या ठिकाणी राज्य सरकारचे म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्याशी मी बोलेन, कारण ही गरज आहे. हे सगळं एवढं थांबायला लागतं, हे तिकडं उलटा फिरून यायला लागतं इकडे. त्यामुळे ट्रेनचं पण आणि याच्यामध्ये एकच मी तुम्हाला सांगेन की येणारी जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची आपल्या दृष्टीने आहे. कारण या निवडणुकीनंतर आपल्याला शहराचा विकास करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पहिले कधी आपण असं भेटलो होतो का? नाही. त्यामुळे यावेळेस आपण ठरवलंय की आजपर्यंत जे काही होऊन गेलं त्याच्यामध्ये आपण जायची आवश्यकता नाही, पण इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काम चांगलं करता येईल ते आपण करू. बघा, या निवडणुकीमध्ये आपण युती केल्यामुळे युतीला पण काही जागा सोडायला लागल्या आणि त्यामुळे आपल्या काही लोकांना आपल्याला तिकीट देता आलं नाही. सगळ्यांना तिकीट तर एकच असतं, त्याला अर्धा अर्धा करून देऊ शकत नाही. त्यामुळे काही लोकांना आपण तिकीट देऊ शकलो नाही, पण काही लोकांनी पक्षाचं काम करतात. आता यांचा मुलगा पण इच्छुक होता, कुठे गेला तो? अश्विन, हा जश्विन आपला घरात, तर तो पण इच्छुक होता. पण त्याला सांगितलं आता शांत राहा, तो काम करतोय. काही लोक काम करायला लागलेत, काही लोक उभे राहिले,
पण आपल्याला मी सांगतो, तुमचे कोणाशी काही मैत्री संबंध असले तरी सुद्धा आता आपण शिवसेना भाजपच्या युतीच्या कॅन्डिडेटलाच मतदान करा. कारण या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याला विजयी करायचा आहे. आणि बाकी त्याला विजयी केल्यानंतर पुढची जी जिम्मेदारी आहे, पुढची जबाबदारी आहे ती आमच्यावर सोडा. आणि आपण नेहमी आता इथून पुढे भेटत जाऊ. तुमचे काही प्रॉब्लेम असतील, आमचे स्थानिक लोक इकडे बसलेले आहेत आणि त्यांच्या पण कानावर तुम्ही घाला. कधी तुम्हाला वाटलं तर आम्हालाही तुम्ही संपर्क साधू शकता. आम्ही देखील कोणालाही भेटत असतो, सगळ्यांचे फोन घेत असतो. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि स्थानिक पातळीवर हे आमचे स्थानिक आपले पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बोला. त्यांच्या काय तुमच्या समस्या असतील त्यांच्या कानावर घाला. त्याचं नक्कीच दखल घेतली जाईल. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यामुळे आपण फक्त एकच लक्ष ठेवायचं, येणाऱ्या 24 तारखेला धनुष्यबाण नगराध्यक्ष पदासाठी आणि बाकी जे 2 उमेदवार आहेत ते 2 चिन्ह जे आहेत निशाणी धनुष्यबाण आणि कमळ. पण नगराध्यक्ष पदाचा जे आहे उमेदवार तो सगळ्यात आधी आहे. आधी म्हणजे 2 नंबरला, वरून 2 नंबरला. तो कुठेही असू द्या, 1 नंबरला असू द्या, 3 नंबरला असू द्या, 2 नंबरला. धनुष्यबाण तर माहिती आहे आपल्याला. ते निशाणी बघून तुम्ही बटन दाबून त्यांना विजयी करा एवढी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि सगळ्यांना मनापासून सभी लोगों को मैं धन्यवाद देता हूँ. आप लोग अपना खुद का जो व्यवसाय सोडून या ठिकाणी मीटिंगला आलेला. हा संख्येने पण संख्ये यांनी पण उमेदवारी यांची होती, पण त्यांनी पण उमेदवारी नाही मिळाली, लगेच काम सुरू केलं. असं खूप लोक आहेत. सगळ्यांनाच काय आपण तिकीट देऊ शकत नाही. ठीक आहे, इच्छा असते द्यायची, तरी सुद्धा आपल्या काही गोष्टी बंधनं असतात. आणि त्यामुळे असे सर्व कार्यकर्ते जे गेल्या अनेक वर्षापासून सेवाभावी वृत्तीने, त्याग भावनेने काम करतायत आणि म्हणूनच या ठिकाणी पक्ष पुढे जातोय. येणाऱ्या भविष्यामध्ये पुन्हा एकदा या राज्यामध्ये युतीचं मजबूत सरकार येईल आणि त्या सरकारच्या माध्यमातून देखील तुम्हाला जेव्हा जेव्हा मदत करण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा आम्ही सढळ हस्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू ही खात्री आपल्याला देतो, ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.